नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. गुरुपौर्णिमा 2026 आणि या पवित्र पर्वानिमित्त सुरू होणारी 21 दिवसांची विशेष इच्छापूर्ती स्वामी सेवा. आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला मनापासून हव्या असतात, पण किती प्रयत्न केले तरी त्या मिळतच नाही असं वाटत राहतं. कधी नोकरीत अडचण येते, कधी व्यवसायामध्ये प्रगती खुंटते, कधी विवाहाचा विषय लांबत जातो, कधी संतान प्राप्तीसाठी आपला जीव तळमळतो, पण आरोग्य आपलं साथ देत नाही आणि कधी नुसतीच मनशांती हरवून जाते. अशा वेळी आपण स्वतःशीच म्हणतो की हे कदाचित माझ्या नशिबात नाही. पण स्वामी भक्तांचा अनुभव आपल्याला वेगळंच काहीतरी सांगतो. जिथे खरी श्रद्धा असते आणि योग्य पद्धतीने केलेली सेवा असते, तिथे जे नशिबात नाही असं वाटतं ते सुद्धा मिळू शकतं. या श्रद्धेवर आधारित आहे ही 21 दिवसांची किंवा 11 दिवसांची तरीही स्वामी सेवा. गुरुपौर्णिमेपासूनच एकत्र आपण सुरू करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला गुरुपौर्णिमेचंच आध्यात्मिक महत्त्व सांगणार आहे. 21 दिवसांच्या सेवेची संपूर्ण आणि सोपी कृती सांगणार आहे. कोणते नियम पाळायचे ते सांगणार आहे आणि ही सेवा करताना नेमकी कोणती आपण काळजी घ्यायची आहे मनापासून तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा, म्हणजे तुमचा संकल्प अजून दृढ होईल. तर यंदा 2026मध्ये गुरुपौर्णिमा कधी आहे? तर ही गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 रोजी आहे. वार आहे बुधवार. या दिवशी आलेली आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुतत्वाला वंदन करण्याचा दिवस मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा पवित्र सण साजरा केला जातो. असं मानलं जातं की याच दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला, म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. पण भक्ती मार्गामध्ये गुरुपौर्णिमेचं महत्त्व याहून खूप खोल आहे. गुरु म्हणजे फक्त शिकवणारी व्यक्ती नाही, तर गुरु म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारी एक अलौकिक शक्ती. आणि गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे त्यांचा अंधकारांचा नाश करणारा, असा याचा अर्थ होतो. म्हणजेच गुरु स्वामी भक्तांसाठी हा दिवस विशेष भावूक असतो, कारण स्वामींनी आपल्याला नेहमी सांगितलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर हे एक वाक्य आजही लाखो भक्तांना धीर देत असतं, संकटामध्ये असताना हात धरतं आणि पुढे जाण्याची ताकद देतं. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी स्वामीप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याचं त्याचं भावपूर्ण स्मरण करणं आणि एक नवीन संकल्प घेणं हे विशेष फलदायी मानलं जातं. आणि म्हणूनच याच दिवसांपासूनच सुरू होणारी सेवा अधिक प्रभावी आणि परिमाणकारक मानली जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सेवा 21 दिवसांचीच का? तर बघा, आध्यात्मिक दृष्टीने 21 हा आकडा खूप महत्त्वाचा मानला जातो. असं म्हटलं जातं की कोणताही संकल्प, कोणतीही सेवा किंवा कोणतीही साधना जर सलग 21 दिवस मनापासून केली तर ती आपल्या मनात आणि आपल्या आयुष्यामध्ये खोलवर रुजते. स्वामी सेवेच्या बाबतीतही अगदी हेच घडतं. 21 दिवस सलग श्रद्धेने आणि नियमाने केलेली सेवा भक्तांच्या मनाला स्थिरता देते, नकारात्मक विचार कमी करते आणि आतून एक सकारात्मक ऊर्जा जागृत करते. अनेक भक्त आवर्जून सांगतात की अशी सेवा केल्यानंतरच त्यांच्या आयुष्यामध्ये हळूहळू बदल जाणवू लागले, मन शांत झालं, अडलेली कामं मार्गी लागू लागली आणि नात्यांमध्येही एक गोडवा परत आला. अर्थातच याचा परिणाम प्रत्येकाच्या श्रद्धेवर आणि त्यांच्या नियमिततेवर अवलंबून असतो. तर चला आता आपण या सेवेची संपूर्ण माहिती सोपी पद्धत तुम्हाला मी सविस्तर सांगते. तर आपल्या घरातील बघा कोणती शांत जागा निवडा जिथे तुम्हाला रोज न चुकता बसता येईल. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे साहित्य काय घ्यावे? तर स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा फोटो, एक समय किंवा दिवा किंवा उदबत्ती, काही फुलं आणि एक छोटी वही आणि एक पेन घ्या, एवढं जवळ ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकल्प सेवा सुरू करण्याआधीच करायचा आहे. मनात एक स्पष्ट संकल्प करा, मला नेमकं काय हवं आहे हे मनाशी नीट ठरवा आणि शक्य असेल तर त्या वहीमध्ये लिहून ठेवा. आता रोजची सेवा कशी करायची ते समजून घेऊया. रोज सकाळी स्नान करून स्वच्छ आणि शांत मनाने देवघराच्या जवळ बसायचं आहे. सगळ्यात आधी दीप प्रज्वलन करा. तर तुमच्याकडे समई असेल किंवा दिवा असेल तर त्याच्यामध्ये तेल किंवा तूप घालून दिवा लावा आणि दिवा लावताना मनामध्ये म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या अंधकारमय मार्गावर आपला प्रकाश दाखवा. त्यानंतर नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ या नामाचा किमान 108 वेळा मनापासून जप करा.
एक माळ असेल तर त्या माळेवर जप करा आणि नसेल माळ तर मनातल्या मनात मोजत राहा. त्यानंतर मनापासून प्रार्थना करा. हात जोडून डोळे मिटून आपला संकल्प स्वामींसमोर अगदी स्पष्ट शब्दात मांडा. असं म्हणा, स्वामी माझी ही इच्छा मी आपल्या चरणी अर्पण करते. आपल्या कृपेने ती पूर्ण हो हीच माझी नम्र प्रार्थना आहे. त्यानंतरच तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही श्री स्वामी स्तवन किंवा श्री गुरु लीलामृत यातील एखादा अध्याय वाचा. वेळ कमी असेल तर निदान एक अध्याय किंवा काही ओव्या जरूर वाचा. आणि सगळ्यात शेवटी बघा, कृतज्ञता व्यक्त करा. सेवा संपवताना स्वामींचे मनापासून आभार माना. असं म्हणा, जे मला मिळालं त्याबद्दल धन्यवाद आणि जे मी मागितलं आहे ते सुद्धा योग्य वेळी नक्की मिळेल यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. ही सेवा रोज एकाच वेळी शक्यतो सकाळी करण्याचा प्रयत्न करा. साधारण 20 ते 30 मिनिटांपर्यंत ही सेवा संपूर्ण होते. आता आपण 21 दिवसांचं थोडक्यात आपण वेळापत्रक पाहूया. पहिल्या ते 7व्या दिवसांपर्यंत आपला भर असेल की तो संकल्पाच्या स्पष्टतेवर आणि नियमिततेवर, आणि नंतर 8व्या ते 14व्या दिवसांपर्यंत नामस्मरण आणि पठणात सातत्य ठेवा. मध्येच खंड पडून देऊ नका. आणि 15व्या आणि ते 21व्या दिवसांपर्यंत पूर्ण श्रद्धेने ही सेवा पूर्ण करा. आणि 21व्या दिवशी स्वामींचे विशेष आभार मानून सेवेची भावपूर्ण सांगता करा. बघा, तुम्हाला जर 21 दिवस शक्य झालं नाही तर ही सेवा तुम्ही बघा, मी तुम्हाला आता सांगितली तशी तुम्ही अगदी 11 दिवससुद्धा करू शकता. तुम्हाला जर शक्य झालं नाही 21 दिवस, तेव्हा मी सांगते तुम्हाला 11 दिवस तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा. तर ही सेवा खऱ्या अर्थाने फलदायी होण्यासाठी काही नियम पाळणं अतिशय गरजेचं आहे. तर आता सर्वात पहिला नियम असा आहे, तो म्हणजे बघा, नियमितपणे 21 दिवसामध्ये एकही दिवस खंड पडून देऊ नका. जर खंड पडला तर सेवा पहिल्या दिवसांपासून पुन्हा सुरू करावी असं मानलं जातं. बघा, दुसरा नियम म्हणजे शुद्धता. या काळामध्ये आपला आहार शक्य तितका सात्विक ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि तिसरा नियम म्हणजे शब्दांवर नियंत्रण. या काळामध्ये राग, निंदा आणि वाद टाळण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आणि आता चौथा नियम म्हणजे श्रद्धा. ही सेवा कोणतीही परीक्षा म्हणून करू नका, ती मनापासून आणि पूर्ण विश्वासाने करा. आणि 5वा नियम म्हणजे धीर. फळ लगेच दिलेलंच असं नाही, त्यामुळे संयम ठेवा आणि स्वामींच्या इच्छेवर पूर्ण विश्वास ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं बघा, ही सेवा आपली श्रद्धा आणि आपलं मानसिक स्थैर्य आणि आपली सकारात्मकता वाढवण्यासाठी आहे. आपल्या आयुष्यामध्ये काही वैद्यकीय, आर्थिक किंवा कायदेशीर अडचणी असतील तर त्यासाठी योग्य डॉक्टर, तज्ज्ञ किंवा सल्लागार याचा सल्ला घेणं तितकंच गरजेचं आहे. ही सेवा या प्रयत्नांना पूरक आहे, ती कधीही पर्याय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा पूर्णपणे ऐच्छिक आहे. यात कोणावरही कसली जबरदस्ती नाही. ज्यांना यात मनापासून श्रद्धा आहे त्यांनीच ती करावी. अनेक स्वामी भक्त आवर्जून सांगतात की असे नियमित सेवा केल्यावर त्यांना मनःशांती जाणवली, निर्णय घेण्याची स्पष्टता आली आणि अवघड वाटणाऱ्या परिस्थिती त्यांच्या म्हणजे आत्मविश्वास टिकून राहिला हा असा. काहींना सांगितलं की त्यांची अडलेली कामे हळूहळू मार्गी लागली, तर काहींना सांगितलं की त्यांच्या नात्यामध्ये सुसंवाद वाढला. बघा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, कारण प्रत्येकाची श्रद्धा, प्रत्येकाची परिस्थिती आणि प्रत्येकाच्या सेवेतील सातत्य वेगवेगळं असतं. तर आता गुरुपौर्णिमेला फक्त एक नवीन सेवा सुरू करू नका, तर एक नवा दृष्टिकोन स्वीकारा. सकारात्मकतेचा, संयमाचा आणि श्रद्धेचा. स्वामी नेहमी सांगतात, उदंड झाली ऊने आता सावली दे. याचा अर्थ असा की किती खडतर काळ आला तरी योग्य वेळी स्वामी आधार देतातच. फक्त आपली श्रद्धा आणि आपली सेवा अखंड ठेवायची. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका, एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.